ला भाग नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक असे विचारप्रवाह आहेत की ते आयुष्यभर सत्तेच्या विरोधात राहिले. विकास करायचा आहे यामुळे राजकीय तडजोड केलेली नाही. मात्र काहींना सत्तेशिवाय 5 वर्ष राहणं किती जोखमीचं व कठीण आहे हे ज्यांना वाटतं ते प्रत्यक्ष सत्तेत जाण्याची भाषा न करता अशा पद्धतीचे विलीनीकरण असेल, आपल्या भागाचा विकास करायचा आहे असं असेल हे सांगतात. जर विलीनीकरण सत्तेच्या बाजूला झालं तर काय परिस्थिती होईल? निश्चितपणानं विरोधी पक्ष महाविकास आघाडी खिळखिळीत होईल. काँग्रेस, शिवसेना, उबाठा आणि इतर छोटे मोठे पक्ष हे तुलनेने एकदम बिकट परिस्थितीत विरोधी पक्ष जाईल. आणि महायुतीमध्ये विलीनीकरण म्हणून सहभागी झाले तर सत्ताधारी महायुतीची ताकद निश्चितपणाने वाढेल. परंतु सर्वांना सहभागी करून घेणे यातून डोकेदुखी वाढेल. आणि भविष्यात जरी आता 4 वर्ष निवडणुका नाहीत तरी येणाऱ्या लोकसभेला आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परस्पर एकमेकांच्या विरोधात लढलेले अनेक लोक एका जागेवर एका जागेसाठी 2 किंवा 3 पेक्षाही जास्तही दावेदार निर्माण होतील.